हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल। मी ईश्वर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल। आज होळी आहे आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया आणि किचनमध्ये जाऊया आणि आपली आपली कामं स्टार्ट करूया। तर माझी ऑलमोस्ट सकाळची कामं करून झाली आहेत। आज मला तूप काढायचं आहे कारण की आमच्याकडे खूप साय जमली होती, तर त्या साईचं तूप काढायचं आहे। आणि मी काय नेहमी साय नाही म्हणजे तूप नाही काढत, पण आता दूध येते आणि जास्त साय जमा होते तर त्याच्यामुळे तूप काढणार आहे। तर तूप काढायला आमच्याकडे रवी नव्हती, तर मी आज ही घेऊन आली आहे। या रवीसाठी आज मला चित्रालयाला जायला लागलं, तर ती घेऊन आली आहे। प्रेसवाली आहे, लाकडावाली आणली नाही, परत कधी गेली तर लाकडावाली घेऊन येईल। तर आज आमच्याकडे पुरणपोळी आहे होळी स्पेशल। तर रेसिपी तर नाही दाखवणार, पण पुरणपोळ्या करताना तुम्हाला नक्की दाखवेल। चला तर आपण काम करायला सुरुवात करूया। मी विदाऊट साईला दही लावून तूप भरपूर वेळा काढलाय। आज मी फर्स्ट टाइम साईला दही लावून तूप काढणार आहे। तर ह्या भांड्यात सुद्धा आहे साय आणि ह्या भांड्यात सुद्धा आहे, तर तुम्ही या भांड्यात काढून साय आहे ती आपण जेव्हा जमा करायला सुरुवात करतो त्या 8 दिवसानंतर त्याला पिवळसर रंग येतो आणि थोडासा वास येतो। फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण त्याला एक मस्त असा सोल्युशन आहे की जी आपण साय जी गोळा करतो ती डीप फ्रीजरमध्ये साठवून ठेवायची, म्हणजे त्याचा बर्फ होतो, त्यामुळे तो पिवळसर रंग सुद्धा येत नाही आणि घाणेरडा वास सुद्धा त्याला येत नाही। त्याच्यामुळे आपण ते 2-3 किती पण महिने त्याला साठवून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला काढायचं असेल तेव्हा त्याला बाहेर ठेवलं की ते नॉर्मल होते आणि त्याच्यानंतर मग आपण तूप काढू शकतो। इकडे जे साईचं मिश्रण आहे त्यामध्ये मी पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर त्याला मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर मग मी रवीने त्याला घुसळून घ्यायला लावलं आहे। आणि ही प्रोसेस खूप लेंदी आहे, पण आपल्याला जर होममेड पाहिजे असेल तर काहीतरी कष्ट घ्यावेच लागतात। बऱ्यापैकी लोणी आपलं निघालेलं आहे आणि आता तूप करत ठेवलं आहे। फायनली तूप झालं की दाखवेल तुम्हाला। आपलं तूप बनतंय, तर मी आज जेवणामध्ये बनवते आहे मटार पुलाव। तर तो कसा बनवते तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। तेल घालून घेते, तूप माझा संपलेला आहे, जे बरणीचं आणलेलं ते, आणि आता हे बनवत ठेवलंय त्याच्यामुळे तूप नाही, त्याच्यामुळे आता मी हेच टाकते तेल। ते गरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये जिरं घालून घेते, खडे मसाला आहे तेजपत्ता, तारफूल, लवंग, काळी मिरी, मोठी वेलची आणि छोटी वेलची। आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ आलं लसूणची पेस्ट। आलं लसूणची पेस्ट झाली की आपण ह्याच्यात कांदा घालून घेऊ। त्यानंतर मी मिरच्या पण घालून घेते। थोडासा गरम मसाला जो घरगुतीचा आहे, घरी वाटलेला। तर मटार घालून घेते, त्यानंतर आपले तांदूळ, चवीनुसार मीठ, कुकर लावून एक शिटी काढून घेऊया आणि फायनली मस्त असं तूप बनवून तयार आहे। कोणता पण कलर न टाकता मस्त असं पिवळसर तूप निघालेलं आहे। आता हे मी काढून घेते। माझी दुपारच्या जेवणानंतरची सर्वची कामं होती ती करून झाली होती। मग त्यानंतर मी संपूर्ण घराची लादी क्लीन करायला घेतली होती, कारण की होळी आहे, सण आहे, सणाच्या दिवशी आपलं घर स्वच्छ राहिलं पाहिजे, त्यामुळे मी आज लादी पुसायला घेतली होती आणि पूर्ण घराची लादी स्वच्छ पुसून घेतली। हे जे पोछा मारायचं बकेट आणि मॉप आहे तो आम्ही डीमार्ट मधून घेतला होता आणि हा यूज करायला सुद्धा खूप इझी आहे। जेव्हा बालदी आणि मॉप घेऊन जेव्हा मारलं जातं तेव्हा बालदी उचलायला सुद्धा लागते आणि ते खूप त्रासदायक होतं।
जातं. पण हे जे मॉप आहे आणि त्याला बकेट आहे, त्या बकेटला छोटी छोटी चाकं आहेत, तर ते बकेट आहे ते ट्रॉलीसारखं फिरलं जातं, त्यामुळे पोछा मारायला सुद्धा इझी जातं आणि त्याला स्पिनसुद्धा आहे, त्यामुळे अति पाणी राहत नाही. जेवढं पाणी आपल्याला पाहिजे तेवढं आपण निथळून त्यानंतर पोछासुद्धा मारू शकतात. आणि हा आमचा प्रोडक्ट आहे तो पैसा वसूल असा प्रोडक्ट आहे. आणि जो हा प्रोडक्ट आहे तो आम्हाला जास्त काही महाग नाही पडला, 1000च्या आसपास होता. आणि हा प्रोडक्ट आणून आम्हाला 2-4 महिने झाले आहेत आणि 2-4 महिने आम्ही खूप खुश आहेत ह्या प्रोडक्टसोबत. इथे चालू आहे होळी स्पेशल पुरणपोळी आणि ते सुद्धा चुलीवरची पुरणपोळी एकदम यम्मी अशी लागते. मी संध्याकाळी पाठीमागच्या बागेमध्ये गेले होते तर सुंदर असे पक्षी आले होते आणि ते बसले होते, तर मी त्यांना कॅप्चर करायला गेली, पण मोबाईलमध्ये एवढे काही ते कॅप्चर झाले नाही, पण खूप सुंदर असे पक्षी होते. आमच्या पोळ्या बनवून झाल्यानंतर इकडे संध्याकाळची देवपूजा करून घेतली आहे. होळी आहे तर एकदम मस्त असं फुलांनी रंगीबेरंगी देवाला हार फुलं घातली आहे. आणि मस्त असा संध्याकाळचा व्ह्यू आमच्या ओट्यावरून. आमची कॉफी आहे ती ओट्यावर बसून मस्त असं झोपा काढते, थोड्या वेळ झोपते, थोड्या वेळ असे डोळे उघडे ठेवून मस्त मस्त गाड्या बघते. तिला गाड्या बघायला खूप आवडतं. कॉफी माझी सगळी कामं झाली आहेत आणि आता मी बसली आहे. आजचा दिवस कसा निघून गेला ते काय कळलं नाही. सकाळी नाश्ता झाल्यानंतर मग आमच्याकडे रवी नव्हती, तर अचानक मला चित्रालयाला जायला लागला, तर मी तिकडून घेऊन आली. त्याच्यानंतर मस्त असं तूप काढलं. तूप काढल्यानंतर दुपारी जेवणाला मस्त असं मटार पुलाव केला आहे आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्याच्यानंतर मग आम्ही पुरणपोळ्या बनवल्या. आमच्याकडे पुरणपोळ्या बनल्यात. आता उद्या नाश्त्याला सुद्धा आमच्याकडे मस्त अशा पुरणपोळ्या असेल. होळीनिमित्त पुरणपोळ्या बनल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी देवघर क्लीन करून देवाची पूजा करून घेतली मस्त असे मनसोक्त. दरवर्षी होळीला मी आमच्या गावात जाते, म्हणजे माझं मामाचं गाव आणि माझं गाव एकच आहे, तर तिकडे जातो आम्ही. पण ह्या वर्षी काय मला होळीला जायला जमणार नाही. आणि असं पण ह्या वर्षी होळीला कोणीही आलं नाही आहे. दरवर्षी मावशी वगैरे सगळे असतात, पण ह्या वर्षी आमच्या आरूची परीक्षा आहे, मम्मीसुद्धा नाही, कोणसुद्धा नाही. आता आम्ही होळीला खूप धमाल करतो, होळी आणि रंगपंचमीला, पण यावर्षी कोणीच नाही आहे. आणि जर ह्या वर्षीचे होळीचे मला छोटे छोटे क्लिप्स मिळाले तर मी नक्कीच या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत. तर इथे गरमागरम अशा वालाच्या शेंगा बाफल्या आहेत. पप्पा शेंगा घेऊन आले होते, तर होळी स्पेशल आम्ही असं मस्त शेंगा बाफल्या आहेत. आज काहीही प्लॅन न करता आमच्याकडे आहे होळी स्पेशल वालाच्या शेंगा. पप्पा घेऊन आले होते तर जस्ट शेंगा बाफल्यात आम्ही आणि आता आम्ही शेंगा एन्जॉय करणार आहे. इकडे आमच्या कॉफी मॅडम झोपण्यासाठी रेडी आहेत आणि ती तिची जागा पकडली आहे झोपण्याची. तिकडे झोपते किंवा तिकडे जी बॅग आहे ती कॉफी दीदीचा आमचा बेड आहे. आणि कॉफी दीदीचा जो आम्ही बेड बनवून घेतला आहे तिकडे आमचे ट्रायपॉड झोपले. आणि आमचे बुब्बूला एवढा महागाचा बिछाना नको आहे, तिला बिछाना कोणता पाहिजे तर कबाटाच्या वरती आणि त्या बॅगेच्या वरती, नाहीतर जमीन. तर बुब्बूकडून सुद्धा तुम्हाला गुड नाईट आणि माझ्याकडून सुद्धा गुड नाईट. आय होप तुम्ही आपला आजचा ब्लॉग एन्जॉय केला असेल. आजचा ब्लॉग इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. असाच छानसा ब्लॉग घेऊन भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लव यू ऑल.